आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो। नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892 कोटी आणि 61 लाख 1,892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे। आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात, त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि त्यांना आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमच्या पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं, तर तेही त्यांनी मान्य केलं आहे, त्यामुळे तो प्रश्न येणार नाही। डिझेलच्या संदर्भातला थोडा मुद्दा हा ग्रामीण भागांमध्ये आता या ठिकाणी तयार झालाय। सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, कारण साधारणपणे जो कोटा असतो तो सगळा कोटा मिळतोय, पण अचानक वापरामध्ये 20-25% वाढ ही काही ठिकाणी दिसते। याचा अर्थ असा आहे की थोडं साठवणूक किंवा काही लोक अधिकची साठेबाजी करतायत, तर त्या संदर्भात रेशनिंग तर मी म्हणणार नाही पण नियोजन हे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। गेल्या वर्षी 15 वर्ष थकीत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांना खरीप कर्जमाफीची जास्त गरज आहे, मात्र सरकार पीक कर्जच माफ काय करते? जे कृषी कर्ज घेतलेले शेतकऱ्यांनी शेतीसाठी जी थकीत आहेत ते कृषी कर्जच आहे, ते पीक कर्जच आहे, तेच कर्ज आपण माफ करतो। सर सिबिल संदर्भात गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांना सांगितलं होतं, पण त्यांनी सिबिलचे अट लावल्यामुळं कर्ज वितरण झालं नाही आणि हे दरवर्षी त्यांचा रेशो कमीच असतो, तर यावर्षी आता खरोखर त्यांना काय बघा, यावर्षी फार कडक निर्देश दिलेले आहेत, त्यांना सांगितलंय तरी 1-2 नमुने निघतीलच, मला पूर्ण विश्वास आहे, पण त्या नमुन्यांचा बंदोबस्त करू। पीक विमा शेतकऱ्यांना भेटत नाही, गेल्या धाराशिव जिल्ह्यातला पीक विमा आणखी काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्या संदर्भात मुख्य सचिवांना सांगितलेलं आहे की ती बैठक तुम्ही घ्या, ती बैठक घेऊन त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी देखील चर्चा केलेली आहे, केंद्रीय मंत्री देखील त्याच्यावर बैठक घ्यायला तयार आहेत
सरसकट नाही आहे, पण काही जिल्ह्यात हा प्रश्न आहे, तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. कर्जमाफीच्या संदर्भात एक प्रश्न आहे. विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी दूर पडेल, त्याला उशीर होईल असं साधारणपणे बोललं जातं. यात कितपत तथ्य आहे? मला असं याकरता वाटत नाही की ही अनाऊन्स झालेली स्कीम आहे. एक दुसरं, विधान परिषदेचे जे वोटर आहेत ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत. महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत. त्याच्यामुळे आवश्यकता असेल तर आम्ही परवानगी घेऊ. परवानगी आम्ही आता तर पहिली तयारी करतो, आवश्यकता पडली तर परवानगी घेऊ. बोनसचा प्रश्न प्रलंबित आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांचा नाही, धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकाऱ्याचे पैसे पहिले देणं आवश्यक होतं. आज आम्ही ते रिलीज केले आहे. आता जो एक उल्लेख केला की अनुदानित खतांबरोबर विनाअनुदानित खतांची विक्रीची देखील सक्ती काही उत्पादक करतात, तुम्ही कारवाई सुरू केली. मात्र आता या काळामध्ये त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ शकते, तर त्यासाठी शेतकऱ्यांना नाही, आमचं आव्हानच आहे की त्याची तुम्ही तक्रार करा, आम्ही त्यांचा परवाना रद्द करू. सर वांद्रे इथे ती काल घटना घडलेली आहे. वांद्रे इथे अतिक्रमण वांद्रे ईस्ट म्हणताय. तिथे काय झालंय आणि सर आपण शेतीवरनं मुंबईवर आलेलो आहोत, परंतु असं आहे की त्या ठिकाणी रितसर अतिक्रमण काढण्याची जी काही कारवाई चालली होती त्याच्यामध्ये काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सगळे नियंत्रणात आले. जे दगडफेक करणारे होते त्यांना अरेस्ट केलं. युरियाची राज्याला गरज असते एका खरीप हंगामात साधारण 16 लाख टन, तर राज्याकडे 5 ते 6 लाख टन सध्या युरियाची उपलब्धता आहे. तर ही खूप अडचणीची नाही नाही, तुम्ही फार कमी सांगताय. आपल्याकडे 25 लाख टन आहे, त्याच्यात दुप्पट पाहिजे आपल्याला. पण मी तेच सांगितलं की आपल्याकडे आता जो स्टॉक आहे, उरलेला स्टॉक हा येत जातो. हा आपला बेस्ट स्टॉक आहे. म्हणजे याच्यामधला काही मागच्या वर्षीचा आहे जो कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. आता या वर्षीचा स्टॉक येईल आपल्याकडे. एक्सपोर्टच्या बाबतीत तर त्याचा काय परिणाम अल निनोच्यामुळे महाराष्ट्रावर होईल? बघा, अल निनोचा परिणाम हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होईल. कारण जरी एकूण आपलं जे काही पाऊस आहे तो 88% दाखवला असला, म्हणजे 12%चं डेफिसिट जरी दाखवलं असलं तरी वेगवेगळ्या भागात ते डेफिसिट वेगवेगळं असेल. आणि अल निनोचा एक पॅटर्न नसतो. म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये काही भागातही पाऊस असू शकतो, काही भागात नसू शकतो. म्हणून साधारणपणे आपल्याला आता जो अंदाज येतोय त्यात अधिक काळजी ही पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा इथे घेण्याची आवश्यकता आहे, ती आपण घेतो. चला, हिंदीवाल्यांना एक उत्तर द्यावं लागेल मला. देखो, जो बांद्रा पूर्व में जो कार्रवाई चल रही है उसमें अतिक्रमण निकालने का कार्य चल रहा है. अतिक्रमण निकालते समय कुछ लोगों ने पत्थरबाजी की, पुलिस पर पत्थर फेंके, इसलिए पुलिस ने उनके ऊपर लाठीचार्ज किया, उनको कंट्रोल में लाया. उसके बाद जो पत्थर फेंकने वाले थे. आत्ताच आपण बघितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत पंढरपूर येथून केलेल्या सर्व महत्त्वाच्या घोषणा जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर पीक कर्ज, कर्जमाफी, पीक विमा, डिझेल उपलब्धता, खतांचा तुटवडा, बँक कर्ज वितरण आणि खरीप हंगामाच्या तयारीबाबतही त्यांनी काय म्हटलं आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मुख्यमंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जात असतात. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करून त्याच लाभार्थी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये एकूण 12,000 रुपये मिळत असतात.
या योजनेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येकी 2,000 रुपयांचे 3 हप्ते देत असतात. नुकताच प्रधानमंत्री किसान योजनेचा पुढील हप्ता वितरित झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आज एका क्लिकवर राज्यातील सुमारे 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892 कोटी 61 लाख इतकी रक्कम जमा करण्यात आलेली आहे. या मदतीमुळे शेतीतील बियाणे, खते, औषधी आणि इतर लहान मोठे खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे. पुढे त्यांनी असे सांगितले की खरीप हंगाम बहुतांश शेतकरी जूनच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या पीक कर्ज घेत असतात. त्यामुळे यावर्षी अधिकाधिक शेतकरी पात्र होतील, असा सरकारचा अंदाज आहे. तसेच बँकांना स्पष्ट सूचना केल्या आहेत की सरकारने लाभार्थी यादी मंजूर केल्यानंतर अनुदानाची रक्कम खात्यामध्ये जमा झाली तरी शेतकऱ्यांनी पीक कर्ज द्यावे. सरकारची रक्कम नंतर जमा होणारच आहे आणि विलंब झाल्यास व्याजाचीही तरतूद आहे. डिझेलच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री म्हणाले की काही ग्रामीण भागामध्ये अचानक 20 ते 25% मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी साठेबाजी होत असल्याची शक्यता असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नियोजन करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यानंतर थकीत कृषी कर्ज आणि कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की सरकार ज्या कर्जमाफीची अंमलबजावणी करत आहे ती शेतीसाठी घेतलेल्या थकीत कृषी कर्जाचीच आहे. म्हणजेच पीक कर्ज माफ करण्याचाच सरकारचा निर्णय आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून सिबिल स्कोअरच्या कारणांवरून पीक कर्ज नाकारले जात असल्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की यावर्षी बँकांना कठोर निर्देश देण्यात आलेले आहेत. एखाद दुसरे अपवाद असतील, पण अशा प्रकरणांना सरकार कठोर कारवाई करेल. पीक विम्याबाबत त्यांनी सांगितले की काही जिल्ह्यांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या संदर्भामध्ये मुख्य सचिवांना बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच केंद्र सरकारशी चर्चा सुरू झालेली असून आवश्यक असलेल्या केंद्रीय स्तरावरील बैठक घेऊन समस्या सोडवण्यात येत आहेत. कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा परिणाम होईल का, असा प्रश्न विचारत असताना मुख्यमंत्री म्हणाले की ही योजना अगोदरच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गरज परवडल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. धान उत्पादक शेतकऱ्यांना थकीत देयकांबाबत मुख्यमंत्री म्हणाले की त्यांचे पैसे देणे अत्यंत आवश्यक होते आणि आज ते निधीही सरकारकडे वितरित केलेला आहे. अनुदानित खतांसोबतच विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री करण्यात आलेली आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. अशा प्रकारची सक्ती होत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी. संबंधित विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई सरकार करेल. युरियाच्या उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री म्हणाले की राज्यामध्ये पुरेसा साठा उपलब्ध असून आवश्यकतेनुसार आणखी पुरवठा केला जाणार आहे. खरीप हंगामामध्ये खतांचा तुटवडा होऊ दिला जाणार नाही. पावसाच्या परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की राज्यामध्ये सरासरी पावसात काही प्रमाण तूट असली तरीसुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी असते. विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा भागामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज असून प्रशासनाला त्यानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत. बैठकीच्या शेवटी मुख्यमंत्री म्हणाले की खरीप हंगामाची संपूर्ण तयारी, बँकिंग व्यवस्था, कर्ज वितरण, खतांचा पुरवठा, पीक विमा आणि शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने काम करत आहेत. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून जे शेतकरी वंचित आहेत त्यांना सुद्धा लवकरच लाभ मिळेल. पीक विमा आणि खरीप हंगामाच्या तयारीपर्यंतची ही सर्व महत्त्वाची माहिती होती. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. महत्त्वाच्या योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह.